पहा, आज 16 लाखाच्या घराबद्दल एक एक डिटेल तंतोतंतची माहिती त्या रो हाऊसबद्दल एक 3 मजलीचे घर आहे त्याच्याबद्दल मी सांगायला इथं आलेलं आहे। फक्त एक रिक्वेस्ट असणार आहे की जे 3 मजलीचे जे रो हाऊस आहे 16 लाखामध्ये फक्त, तर तुम्हाला त्यासाठी एक रिक्वेस्ट असणार आहे। परत एकदा रिक्वेस्ट करतो की व्हिडिओ सोडू नका, व्हिडिओ संपूर्ण बघत चला आणि नवीन आले असाल तर आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचा बटन अवश्य दाबवायचं, कारण की 16 लाखामध्ये 3 मजलीचे रो हाऊस आलेले आहेत, तर त्यासाठी व्हिडिओ बघायला लागणार आहे। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे। आज आपल्या या चॅनलवरती 16 लाखामध्ये एक इंडिपेंडेंट रो हाऊस सारखे घर विकायला आलेले आहे। लोकेशन जो आहे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्येच असणार आहे। स्टार्टिंगला जो बोर्डवरती तुम्हाला 3 मजलीचे दिसलेले आहे तेच 3 मजलीचे घर आहे। आणि जे तुम्ही बघितलं पोस्टरमध्ये ते मला सांगायची गरज नाही, पण तुमच्यासाठी आज एकदम स्वस्तमध्ये 16 लाखामध्ये एकदम जबरदस्त लोकेशन आहे। एक एक माहिती तुमच्यासाठी इथं आहे। आणि वरती जे आहे आमचा सबस्क्राईबचा बटन सुद्धा आहे, त्याला तुम्हाला दाबवायचं आहे। का दाबवायचं आहे की थेट मालकांचे नंबर तुम्हाला मी इथं देत असतो आपल्या या चॅनलच्या व्हिडिओच्या मदतीने। आणि काय होतं माहिती का, लोक सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओला जाऊन बघतात। अक्षरशः त्या ताईंचा व्हिडिओ बनवला होता, 5 लाख आज व्ह्यूज झालेले आहे, पण मला असं वाटतं की त्याला किती लोकांनी सबस्क्राईब केलं असेल। ते व्हिडिओ बघायला आले, प्रश्न विचारायला आले, नंबर पण दिला होता, तरी पण लोक मलाच कॉल करतात। आता मी काय एक सांगतो मी तुम्हाला, माझा जो एरिया जो आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळ, हा माझा लोकेशन आहे, हा माझा परिसर आहे। या परिसरामध्ये आजूबाजूच्या एरियामध्ये मी जाऊन जाऊन घरं वगैरे दाखवत असतो। आणि मोस्टली कसं असतं, जे लहान वगैरे असतात ना छोटे घरं वगैरे, त्यांची मी अजिबात शूटिंग करत नाही। का करत नाही माहिती का, बघा फॅमिली असते घरामध्ये आणि बघा पावसा पाण्याचे दिवस, तुम्ही स्टार्टिंगला बघितलं कसलं पाऊस पाणी चालू आहे, आणि त्या घरामध्ये आपण जायचं, शूटिंग करायचं, कसं वाटतं तुम्हाला? योग्य वाटतं का? त्याचं उत्तर द्या तुम्ही। आता तुम्हाला काय पाहिजे, काय बजेट काय तुमचं, ते कमेंट बॉक्समध्ये पण मला कळवू शकतात की तुमचं 12 लाखाचं आहे का बजेट, का 16 लाखाचा आहे। आणि कालचा व्हिडिओ मला असं वाटतं की बरेचशा लोकांनी बघितला नाही राव, बघायला पाहिजे। आता काय होतं माहिती का, ऑफिसमध्ये बसून जे व्हिडिओ आम्ही बनवतो ते काही लोक बघत नाही यार। काय प्रॉब्लेम काय सांगा मला? काय घरच दिसलं पाहिजे का त्याच्यामध्ये, सांगा? अहो, मी एवढं बोलणार आहे की मी त्या दुसऱ्या लोकांसारखं करत नाही की करोडोची प्रॉपर्टी 12 लाखाला दाखवायची, बोलत बसायचं 12 लाखाला। बघा तुम्ही जाऊन यूट्यूबवरती बघा, एक एक लोक असे भारी भारी घरं दाखवतात की अक्षरशः माणसाने विचार करायला पाहिजे की हे लोक काय दाखवतात। तिकडे स्विमिंग पूल दाखवतात, गार्डन दाखवतात, हे काय लावलेले ह्यांनी यार, मस्करी लावली का? बघा हे जे आहे यूट्यूब जे आहे, ह्या जो प्लॅटफॉर्म आहे ह्याची कदर करायला पाहिजे। ते लोक पैसे कमवायला एवढे खालच्या लेवलला आले का? काही दाखवतात मंडळी। मी जे आहे, जे काय असतो घराबद्दल माहिती, ती सत्य और रिअल सांगत असतो। आणि त्याचा सबूत हा बघा, हे टायमिंग आहे, डेट आहे, आजच्या डेटमध्ये हा व्हिडिओ अपलोड होणार आहे। आणि पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचा लोगो पण तुम्हाला दिसत आहे, आणि मी स्वतः इथं बसलेलं तुम्हाला दिसत आहे। मंडळी, मी एक एक तंतोतंतोची या 16 लाखाच्या घराबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे, पण मी खोटारडे घर जे असणार आहे ते अजिबात दाखवणार नाही। आणि बघा मी बनवायला गेलं ना असे व्हिडिओ, तर भरपूर माझे एजंट ब्रोकर मित्र आहे, ते म्हणतात कासिम भाई आ जाओ, आपको एक से एक प्रॉपर्टी दिखाते हो, आपके हिसाब से आप बात करो। तसं नाही, मला माहिती ती प्रॉपर्टी करोडोची आहे। आणि जो बघणारा जो मला वर्ग आहे
मी पण त्या वर्गामधलाच माणूस आहे, गरीब. आणि लोकांना मला असं फसवायला अजिबात चालणार नाही. मला माझे व्हिडिओ बघितले नाही बघितले काही प्रॉब्लेम नाही, मला नाही व्ह्यूज आले हरकत नाही, पण माझ्या तोंडातून खऱ्या गोष्टी निघल्या पाहिजे. आणि ते खऱ्या गोष्टी मी घराबद्दल सांगणारच आहे. आता ह्या 16 लाखाचे 2-2, 3-3 घरं आपल्याकडे पडलेले. खरं सांगतो मंडळी, गांधीनगरमध्ये 17 लाख बोलतात, 16 लाखामध्ये देणार आहे. मग त्यानंतर एअरपोर्ट रोडला जे आहे, एअरपोर्ट रोडला ते पण 16 लाखामध्येच देणार आहे, निगोशिएबल असणार आहे. मग दुसरं आहे परत एअरपोर्ट रोडला, ते पण निगोशिएबल असणार आहे. आपल्याकडं 16 लाखाच्या रेंजमध्ये एवढे घरं पडलेले की विचारू नका. अजून काही मालकांनी पण आपल्या या प्रॉपर्टीच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले असेल, बरेचसे मालक लोकांनी, ओनर लोकांनी. कसं असतं माहिती का, आपण आता तुम्ही बोलतात की 12 लाखाचा कालचा ऑफिस विचार केला असेल बरेचशा लोकांनी की ते ऑफिसमधला व्हिडिओ का बनवला साहेब, ते घर का दाखवलं नाही. मला कमेंट येत राहतात बरेचसे. त्या लोकांना मी परत एकदा सांगतो की ताई दादा, जसा आपण दिसतो ना की आपला घर, तसं लोकांचा पण परिवार असतो. तुम्हाला काय वाटतं, आता ते 12 लाखाचा त्याचा प्लॉट जो आहे 150 स्क्वेअर फीटचा होता. मी शूटिंग केली पण असती तर कशी काय करायला पाहिजे होती शूटिंग, तुम्ही सांगा ना. मला सांगा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा काय दाखवायला पाहिजे होतं नेमकं. ओके, आणि शूटिंगमध्ये काय दाखवायला असतं मी विचार करा. म्हणजे या गोष्टी जे आहे खूप विशेष असतात यार. घरामधला पसारा दाखवायला पाहिजे होतं का, नाही. म्हणून बघा, तुम्ही या, फिजिकली या, तुम्ही व्हिजिट करा, डायरेक्टली जाऊन बघा तो घर कसा आहे, नेमकं कसं काय त्याच्यामध्ये, म्हणजे हॉल कसा असणार आहे, किचन कसं असणार आहे, तुम्ही कसं काय व्हिजिट करू शकता, ते मुख्य असणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो मंडळी, आता हा व्हिडिओ मला असं वाटतं की ब्लर आला असन, कसा आला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की माझ्याकडे उपाय नव्हता. ऑफिसमध्ये गेलं तर तिकडे लाईट नव्हती, एक प्रॉब्लेम होता. म्हणून मी म्हटलं की या जिनावरती बसून 2 गोष्टी बोलून टाकू आपण. 2 गोष्टी. बरं, हे 16 लाखाचं मी नाही मुद्दा नाही विसरलेला आहे. जसं बोर्डवरती दाखवलं ना 1 RK आणि 1 RK, तसाच 1 RK आहे. पण ह्याचा प्लॉटचा साईज जो आहे एक 200 स्क्वेअर फीटचा आहे. आणि खरं सांगतो मी, 200 स्क्वेअर फीटचा प्लॉट असणार आहे. छोटाच प्लॉट आहे, हॉल गेलेला आहे. आणि ओनर जे आहे ह्याचे पण 17 लाखच बोलतात. आता तुम्ही गेस करा की हा जो घर असणार आहे हे कुठं असणार आहे. गांधीनगरचं पण आहे. मी एक घराबद्दल नाही बोलणार, गांधीनगरचं पण आहे, पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळमध्ये पण आहे विकायला. तुम्हाला कुठलं पाहिजे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. माझे नंबर पण घ्या, 9028750499. हे माझे व्हॉट्सअपचे नंबर आहे. कृपया काय करायचं माहिती आहे का, मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. प्लीज, काय होतं माहिती आहे का, लोक कॉल करत असतात, तर प्लीज कॉल करू नका. आणि मी एवढं बोलणार आहे की तुम्हाला प्लॉट खरेदी करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही येऊ शकता. भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. व्हिडिओ कसा वाटला आणि हे जे स्वरूप थोडं चेंज झालं आहे याच्याबद्दल काय कमेंट करू शकतात, तेवढं काय तुम्ही बोलू शकतात. ओके, जय महाराष्ट्र, जय जय पुणे. धन्यवाद. आता काय बोलतात इंग्लिशमध्ये, थँक्यू.